चला तर बालदोस्तांनो, करता येणार अभ्यास करायलाच पाहिजे. या आपल्या सेगमेंटमध्ये 31व्या तासिकेमध्ये 31व्या या तासिकेमध्ये जवाहर नवोदय निवड चाचणी, वर्ग 5वी स्कॉलरशिप, वर्ग 8वी स्कॉलरशिप, तसेच जे तरुण पोलीस भरती, SRP भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात त्या सर्व तरुणांना खूप खूप शुभेच्छा. बालदोस्तांना अनेक उत्तम आशीर्वाद. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी. आजच्या या 31व्या तासिकेमध्ये लसावी मसावी या आपल्या 5व्या प्रकरणामध्ये 5 प्रश्न यापूर्वी परीक्षेला आलेले निवडलेले आहेत. प्रश्न 2015, 2014, 2016, 2013चे 2 प्रश्न आजच्या या तासिकेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. बालदोस्तांनो, नवोदयचा अभ्यास करत असताना वारंवार मी ज्यावेळेस तुम्हाला सांगतो की आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय जे काही आहेत ते जास्तीत जास्त सरावाचे विषय आहेत आणि म्हणून बालदोस्तांनो, तुम्ही नेहमी तुमचा सराव जो आहे जास्तीत जास्त केला पाहिजे. जितके जास्त तुम्ही गणित सोडवताल तितका जास्त तुमचा सराव होईल आणि जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त उदाहरणं सोडवता येतील. आणि म्हणून बालदोस्तांनो, तुमचा कटाक्ष याच्याकडे असला पाहिजे की आपण दिवसभरामध्ये जास्तीत जास्त किती गणितं सोडवू शकतो. या व्हिडिओ शृंखलेच्या माध्यमातून मागील 30 व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या संदर्भातलं मार्गदर्शन केलेलं आहे. आज या ठिकाणी पहिला प्रश्न निवडलेला आहे जो यापूर्वी परीक्षेला विचारलेला आहे. तो प्रश्न आता या ठिकाणी मी लिहितोय. तर बघूया त्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे. प्रश्न असा आहे, 8, 10 आणि 12 2015 सालचा हा प्रश्न आहे. 8, 10 आणि 12 यांनी पूर्ण भाग जाणारी तीन अंकी कमाल संख्या आहे. 3 अंकी कमाल संख्या आहे. पर्याय दिले बालदोस्तांनो. पर्याय क्रमांक ए 900, पर्याय क्रमांक बी 960, पर्याय क्रमांक सी 975, पर्याय क्रमांक डी 990. तर मग प्रश्न एकदा वाचून घेतल्यानंतर नेहमीप्रमाणेच जे काही प्रत्येक शिक्षक म्हणत असतो तसं आम्ही म्हणत असतो की प्रश्न अतिशय सोपा आहे. त्याला कारण असं असतं बालदोस्तांनो की हे प्रश्न आम्ही वारंवार सोडवलेले असतात, याचा आम्हाला सराव झालेला असतो. परंतु तुमच्यासाठी तसं कुठलाही प्रकार नसतो. तुम्ही हे प्रश्न पहिल्यांदाच सोडवत असतात. जर तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न वारंवार खूप प्रश्न जर सोडवले तर निश्चितच तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव होऊ शकतो किंवा सराव तुम्हाला होईल. तर आता बालदोस्तांनो, या प्रश्नामध्ये काय विचारलंय त्याकडे महत्वाचं लक्ष देणं अत्यंत जरुरीचं आहे. तो शब्द वापरलेला आहे कमाल संख्या. किमान जर असती तर मग आपल्याला याचा काय काढावं लागला असता, लसावी काढावा लागला असता. परंतु विचारले कमाल संख्या म्हणजे 8, 10 आणि 12 यांनी भाग जाणारी जास्तीत जास्त मोठी संख्या कोणती. तर अशा प्रश्नाचं एकदम सिंपल उत्तर असतं, या तीनही संख्यांचा गुणाकार करायचा. 8 गुणिले 10 गुणिले 12 याचा ज्यावेळेस आपण गुणाकार करूया, 8 गुणिले 10 गुणाकार होतो 80, गुणिले 12 हा जर गुणाकार केला तर बालदोस्तांनो तो गुणाकार येतो 960. मारी 96, शून्याला शून्य काय. अशा पद्धतीने या गणिताचं उत्तर किती, 960. याच्या उलट जर या प्रश्नामध्ये शब्द जर आलेला असता किमान म्हणजे कमीत कमी लहानात लहान संख्या कोणती, की म्हणजे इतर जर किमान शब्द आलेला असता तर तसे पर्याय इथं आले असते. आणि म्हणून मग बालदोस्तांनो त्यावेळेस आपल्याला 8, 10 आणि 12चा लसावी काढावा लागला असता आणि त्या लसावीचा म्हणजे 8, 10, 12ने त्या सर्वात कमीत कमी त्या संख्येला भाग गेला असता, तेव्हा जर किमान शब्द आला असता तेव्हा.
तर मग बालदोस्तांनो, हा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजला असेलच. आमचं हे चॅनल तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलेलं असेल, जेणेकरून दररोज तुम्हाला आम्ही तयार करत असलेल्या या व्हिडिओची सूचना तुमच्या नोटीस बारमध्ये मिळेल. केलेलं नसेल तर आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असताल तर सर्वांना अशी विनंती आहे की आमचं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, ज्याद्वारे आम्हाला वेगवेगळे प्रश्न तुम्हाला समजावून सांगण्यासाठी उल्हास येईल. तर आता पहिला प्रश्न झालेला आहे बालदोस्तांनो. आता आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत. 2014 साली हा जो काही प्रश्न विचारला तो प्रश्न आता मी या ठिकाणी बोर्डवरती लिहिणार आहे. 2014 साली जो प्रश्न विचारला तो प्रश्न आहे 140 170. आजचा दुसरा प्रश्न 140 170 अथवा 175 ला जिने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधून काढा. आणि यासाठी बालदोस्तांनो आपल्याला पर्याय दिलेले आहेत परीक्षेमध्ये. पर्याय क्रमांक ए आहे 45, पर्याय बी या प्रश्नामध्ये दिलेला आहे 30, पर्याय सी दिलेला आहे 15 आणि पर्याय डी दिलेला आहे 12. तर साधारणपणे निरीक्षण जर केलं तर या ठिकाणी 175 म्हणजे एकम स्थानी 5 आलेले. 12च्या पाड्यामध्ये कधी एकम स्थानी 5 येत नाही आणि म्हणून 12ने काही भाग जाणार नाही. आता उरले 3 पर्याय. याचा विचार करत असताना प्रश्न जर आपण बारकाईने वाचला तर लक्षात येईल 140 170 175ला जिने भागल्यावर म्हणजे भाग दिला त्या संख्येने तर प्रत्येक वेळेस बाकी किती उरते? 5 उरते. याचा अर्थ या तीनही संख्यामध्ये 5 अंक काय किंवा 5 हे जास्तीचे आहे. मग ते आपण वजा करून याचा जर आपण लसावी काढला तर मग आपल्या लक्षात येईल पहिली संख्या 140 मधून 5 गेले, शिल्लक राहिले 135. त्याचे अवयव आपण पाडून घेऊया. 2 या ठिकाणी 5 3 8 8 आणि 1 9 म्हणजे 3 ने भाग जातो. 3 चौक 12, 1 राहिला. 3 5 15, पुन्हा 3 ने भाग दिला. 3 1 3, 3 5 15, पुन्हा 3 ने भाग दिला. 3 5 15, पुन्हा 5 ने भाग दिला. 5 1 5. त्यानंतरची दुसरी संख्या 170. याच्यातून जर आपण 5 वजा केले तर शिल्लक राहतात 165. ही सोपी ट्रिक समजावून घ्या. पुन्हा 165 आहे म्हणजे या ठिकाणी 6 5 11 आणि 1 12 किंवा 6 7 5 12 म्हणजे 3 ने भाग जातो. 3 5 15, 1 राहिला. 3 5 15, तर 5 ने भाग दिला. 5 1 5 5 1 5 11 1 11. छोटीशी दुरुस्ती या गणितामध्ये आपण करून घेतली आणि गणितामध्ये दिलेले होते 155
लिहिण्याच्या ओघामध्ये ते 175 झाले होते. आता 155ची आपण या ठिकाणी जर त्याच्यातून 5 ही संख्या कमी केली म्हणजे वजा केली तर ती संख्या शिल्लक राहते 150 जे 150. 3 ने भाग दिला 3 5 15 आले 50. 5 ने भाग दिला 5 1 5 0. पुन्हा 5 ने भाग दिला 5 2 10 आणि 2 1 2. तर अशा पद्धतीने बांधताना ज्यावेळेस आपण याचे अवयव लिहून घेऊ एकत्रितरित्या जेव्हा याचे अवयव लिहू तर 135चे अवयव जे आलेले आहेत ते 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 3 3 9 9 9 3 27 5 135. 165चे अवयव पडलेले आहेत 3 गुणिले 5 गुणिले 11. त्यानंतर 150चे अवयव पडलेले आहेत 3 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 2. आणि जेव्हा आपण याचा मसावी काढू मसावी काढत असताना या तीनही संख्यात जे काही सामायिक अवयव आले त्या सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे असतो मसावी. आणि म्हणून त्याचं जेव्हा आपण मसावी या ठिकाणी काढूया म्हणजे तीनही संख्यामध्ये सामायिक असलेले अवयव जेव्हा आपण घेणार आहोत तेव्हा ते अवयव जे आहे ते अवयव एकंदरीत तिन्ही याच्यामध्ये 3 3 3 आणि 5 5 5 असल्यामुळे 3 गुणिले 5 याचा एकत्रितरित्या गुणाकार येतो 15. आणि म्हणून बालदोस्तांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक C आणि म्हणून ते उत्तर आहे 15. 15ने जर आपण या सर्व संख्यांना भाग दिला याच्यामध्ये छोटीशी ट्रिक अशी आहे की किती उरतील तेवढे काय करायचे आपण त्या दिलेल्या संख्येमध्ये ऑलरेडी वाढवलेले आहेत म्हणजे त्या संख्यांमध्ये भागाकार करताना हे 5 शिल्लक राहणार आहेत. मग ते शिल्लक राहणारे 5 जे तर या संख्येमध्ये जास्तीचे आहेत आणि म्हणून मग आपण ते काय केले त्यातून वजा केले आणि उरलेल्या संख्यांचा आपण अवयव पाडून लसावी काढला. तर अशा पद्धतीने अतिशय सोपी ट्रिक. बऱ्याचदा काय होतं की ही ट्रिक माहिती नसेल तर बरेचसे बालदोस्त परीक्षेमध्ये गेल्यानंतर दिलेल्या 4ही पर्यायाच्या संख्येने त्यांना भाग देत बसतात आणि त्यामध्ये भरपूर वेळ वाया जातो. आणि म्हणून तुमचा वेळ वाया जाऊ नये यासाठी ही सोपी ट्रिक तुम्ही सर्वजण लक्षात ठेवा. किती शिल्लक उरतात तेवढे त्या दिलेल्या 3 संख्यातून वजा करायचे आणि आलेल्या त्या 3 संख्यांचे अवयव पाडून त्यांचा लसावी काढायचा म्हणजे त्यांचा मसावी काढायचा. आणि एकदा की तुम्ही तो मसावी काढला तर मग तो मसावी जो राहील तो त्या संख्यांचा काय असेल उत्तर असेल. बघा या ठिकाणी आपण मसावी म्हणजे सर्व याच्यामध्ये असलेले सामायिक अवयव तिन्ही याच्यामध्ये सामायिक अवयव असले 3 3 3 5 5 5 आहे आणि म्हणून 13 15 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आशा करतो बालदोस्तांनो हा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजला असेलच. आता वळूया यातील दुसऱ्या प्रश्नाकडे म्हणजे एकंदरीत आपण जो निवडलेला आहे तिसरा प्रश्न. आजच्या या तासिकेमध्ये तिसरा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे 2016 साली आणि तो प्रश्न आपण आता घेणार आहोत. लसावी आणि मसावीवरती आधारित 5व्या प्रकरणातील हे प्रश्न आपण या ठिकाणी तासिकेसाठी निवडलेले आहेत. आणि या ठिकाणचा जो प्रश्न आहे 2016 साली तो परीक्षेला आलेला आहे तो प्रश्न आपण आता या ठिकाणी घेणार आहोत. तर बालदोस्तांनो तो प्रश्न आता मी बोर्डवरती लिहितोय. प्रश्न एकदम सोपा आहे. प्रश्न आहे 120 240 आणि 360चा लसावी किती. अतिशय सोपा असा हा तिसरा प्रश्न 2016 साली विचारला होता. 120 240 आणि 360 चा लसावी किती. लसावी किती. तर अतिशय सोपा असा प्रश्न 2016 साली परीक्षेला विचारलेला आहे आणि तो प्रश्न आपण आता घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला पर्याय क्रमांक ए दिलेला आहे 360, पर्याय क्रमांक बी दिलेला आहे 120, पर्याय क्रमांक सी दिलेला आहे 240 आणि पर्याय क्रमांक डी दिलेला आहे 720. तर मग साधारणपणे ज्यावेळेस या संख्यांचं निरीक्षण केलं तर मग आपल्या लक्षात येतं की या सर्व संख्या एकाच पाड्यातील आहे. तरी देखील परीक्षेमध्ये कुठलीही रिस्क न घेता बालदोस्तांनो या ठिकाणी अतिशय आरामात मागच्या व्हिडिओ क्रमांक 30 मध्ये शिकवल्याप्रमाणे याचा व्यवस्थित व्हिडिओ काढायचा व्यवस्थित याचा लसावी काढायचा
आणि मग उत्तर द्यायचं. तोंडी उत्तर द्यायचा शक्यतो प्रयत्न करायचा नाही, कारण जर तुमचा तेवढा सराव झालेला असेल आणि तेवढा तुमचा कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही तोंडी उत्तर देऊ शकता, म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्ट उत्तर तुम्ही लिहू शकता. परंतु शक्यतो तसं करू नका. तर प्रत्येक प्रश्न हा सोडून बघा. आता या ठिकाणी जेव्हा आपण याचा लसावी काढून 120 जे टेक्निक तुम्हाला सांगितलेलं आहे, अतिशय सोपी ट्रिक तुम्हाला वापरायची. तीनही संख्या एकदा लिहून घ्यायच्या आहे, असे कप्पे तयार करायचे आणि मग त्यांचे एकत्रितरित्या सामायिक अवयव पडायचे. जर 2 ने आपण भाग दिला, 2 सख 12, 2 1 2 2 2 4, 2 1 2 2 8 16 0. पुन्हा 2 ने भाग दिला तर 2 3 6, 2 सख 12, 2 9 18. पुन्हा 2 ने भाग दिला तर 2 1 2, 2 5 10, 2 3 6, 2 4 8, 2 5 10. आता या ठिकाणी या संख्या ज्या आहेत ते 0 आणि 5 आल्या आणि म्हणून या 3च्या पाड्यामध्ये आहे. त्याचबरोबर 5च्याही पाड्यामध्ये, म्हणून आपण अगोदर 3 ने भाग दिला. 3 5 15, 3 10 30, 3 1 3, 3 5 15. आता संख्याच्या एकम स्थानी 0 आणि 5 आहे. पुन्हा आपण केवळ 5 ने भाग दिला. 5 1 5, 5 2 10, 9 5 3 15. मग आता बालदोस्तांना 2 आणि 3 आलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी 2 ने भाग दिला. 2 1 2, 3 ला 3 तसे. आता शेवटी आपण 3 ने भाग दिला आणि मग सगळीकडे 1 1 1 आले. तर मग आता बालदोस्तांना हे सर्व सामायिक अवयव जर आपण लिहून घेतले, 2 आलाय 4 वेळेस, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 3 आलेला एकंदरीत 2 वेळेस, म्हणून 3 गुणिले 3. आणि 5 आलेला आहे एकदा, म्हणजे गुणिले 5. एकदा मोजून घ्यायचे, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 आणि 7. मग गुणाकार केला, 2 2 4 4 2 8 8 2 16, गुणिले 3 3 9 गुणिले 5. आणि म्हणून मग 16 9 होतात 144 गुणिले 5. आणि जेव्हा आपण याचा गुणाकार केला, 1 गुणिले 5 500, 4 गुणिले 5 40 गुणिले 5 200, 500 200 700 आणि 4 गुणिले 20 म्हणजे याचा गुणाकार येतो 720. तर अशा पद्धतीने 2016 साली आलेल्या या प्रश्नाचं उत्तर येतं 720. आशा करतो बालदोस्तांनो सर्वांना हा प्रश्न समजला असेल. आता वळूया आपण या ठिकाणी 2013 साली आलेल्या प्रश्नाकडे. 2013लाही अशाच पद्धतीने प्रश्न विचारलेला होता. तो प्रश्न आपण आता या ठिकाणी घेणार आहोत. आणि तो प्रश्नही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडून दिलेला असल्यामुळे 2013 सालचा जो एक प्रश्न आपण अद्याप घेतलेला नाही, तो प्रश्न मी या ठिकाणी अगोदर घेतो. प्रश्न असा आहे, 3 घंटा अनुक्रमे 12, 15 आणि 18 मिनिटांनी वाजतात. 3 घंटा, घंटा म्हणजे घंटी बेल. तर आजचा हा चौथा प्रश्न. 3 घंटा अनुक्रमे 12, 15 आणि 18 मिनिटांनी वाजतात. तर म्हणजे जर त्या सकाळी जर त्या सकाळी 10:30 म्हणजे 10 वाजून 30 मिनिटांनी वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या तर त्यानंतर लगेच किती वाजता
त्यानंतर लगेच किती वाजता त्या पुन्हा एकत्र वाजतील. तर बालदोस्तांनो, प्रश्न बराचसा मोठा आहे. 3 घंटा अनुक्रमे 12, 15 आणि 18 मिनिटांनी वाजतात. जर त्या सकाळी 10:30 म्हणजे 10:30 वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या तर त्यानंतर लगेच किती वाजता त्या पुन्हा एकत्र वाजतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या तीनही संख्यांचा मसावी काढून त्याचं मिनिटामध्ये रूपांतर करायचंय. यासाठी तुम्हाला पर्याय क्रमांक ए दिलेला आहे, ज्यामध्ये दुपारी 12 वाजता, पर्याय क्रमांक बी आहे दुपारी 1 वाजता, पर्याय क्रमांक सी दिलेला आहे दुपारी 1:30 वाजता, आणि पर्याय क्रमांक डी दिलेला आहे दुपारी 3 वाजता. म्हणजे दुपारी वाजणार हे निश्चित आहे. मग आता बालदोस्तांना असा प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो तर या तीनही संख्यांचा आपल्याला लसावी काढून त्याचं म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एकंदरीत मिनिट येतील की तिघांचा लसावी काय आहे. आणि म्हणून मग आता हा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजला असेल. आता या प्रश्नामध्ये पर्याय शोधण्यासाठी आपल्याला 12, 15 आणि 18चा लसावी काढायचा आहे. म्हणजे एकत्रितपणे आपल्याला ते एकूण मिनिटं या ठिकाणी प्राप्त करायचे. आणि म्हणून मग बघूया. आता प्रश्न तुम्ही सर्वांनी लिहून घेतला असेलच. या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा प्रश्न लिहून घेऊ शकता. आता आपण बालदोस्तांनो ह्याचं उत्तर शोधण्यासाठी 12, 15 आणि 18चा लसावी एकत्रितरित्या काढूया. मग आपल्याला एकूण मिनिटं येतील आणि त्या मिनिटाचं ज्यावेळेस आपण तासामध्ये रूपांतर करू तेव्हा आपल्याला मग त्याचं उत्तर सापडेल. तर मग बघूया 12, 15 आणि 18. आता याचा लसावी ज्यावेळेस आपण काढू, 2 ने भाग दिला सुरुवातीला, बेसक 12, बेनव 18, पुन्हा 2 ने भाग दिला, बेत्रिक 6, 9 9 तसेच, पुन्हा 3 ने भाग दिला, 3 1 3, 3 5 15, 3 3 9, पुन्हा 3 ने भाग दिला, आता 5 ने भाग दिला. आणि मग एकत्रितरित्या हे ज्यावेळेस आपण अवयव लिहून घेतले तर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 आणि मग गुणाकार केला, 2 दुनी 4, 3 त्रिक 9 गुणिले 5, मग 4 9 होतात 36, 36 गुणिले 5, 36 गुणिले 5 होतात 180. आणि म्हणून जेव्हा आपण ह्या 180चं बालदोस्तांनो म्हणजे ही झाली 180 मिनिटं, 60 मिनिटाचा 1 तास होतो. म्हणून याला ज्यावेळेस आपण 60 ने भाग देऊ तर 0 0 गेला, 6 ने भाग दिला, 7 1 18 म्हणजे येतात 3 तास. आणि म्हणून मग किती होतात ते 180 मिनिटं म्हणजे 3 तास. आणि मग 10:30 मध्ये 3 तास आपण ज्यावेळेस टाकतो तर 10 आणि 2 12 आणि वरचा 1.5 तास म्हणजे साधारणपणे 1:30 वाजता या सर्व ज्या काही घंटा आहेत त्या बेल आहेत त्या एकंदरीत दुपारी 1:30 वाजता एकत्रितरित्या वाजू लागतील. आणि म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी. आणि म्हणून एकंदरीतरित्या 1:30 वाजता या सर्व घंटा ज्या आहेत त्या पूर्णपणे एकदाच वाजायला सुरुवात करतील. असं एकदम सोपी ट्रिक वापरून तुम्ही या प्रश्नांचे उत्तर काढू शकता. आशा करतो आजच्या या तासिकेमधील सर्व प्रश्न तुम्हाला चांगल्या रीतीने समजले असतीलच. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही या व्हिडिओ खालच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. आम्ही आमच्या परीने त्या सर्व शंकांचं निरसन करायचं तंतोतंत निरसन करायचा प्रयत्न करू. परीक्षेच्या अभ्यासासाठी जी काही मेहनत तुम्ही घेत आहात त्या मेहनतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
त्याचबरोबर ज्या काही ट्रिक्स आणि ज्या काही टिप्स तुम्हाला या जवाहर नवोदय निवड चाचणीच्या अभ्यासासाठी दिल्या जातात त्या, तसेच वर्ग 5वी स्कॉलरशिप, वर्ग 8वी स्कॉलरशिप आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या तमाम तरुण मित्रांना या ट्रिक्स उपयोगी पडतील अशी मला आशा वाटते. आणि मित्रांनो, गणिताचा आणि बुद्धिमत्ता चाचणीचा तुम्ही दररोज सराव करा. जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही सोडवल्याशिवाय तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळणार नाही, हे पक्क लक्षात असू द्या. आपली कुठलीही गणितासंबंधीची शंका असेल तर तुमच्या जवळचे जे कोणी शिक्षक असतील, घरामधील जे कोणी गणिताची ज्यांना माहिती असेल, अशा सर्व शिक्षकांना किंवा घरातील भैया दिदीला तुम्ही विचारून तुमची शंका दूर करून घ्या. लक्षात असू द्या की एक छोटीशी शंका सुद्धा परीक्षेमधील तुमचा एखादा मार्क कमी करू शकते आणि त्या एका मार्कामुळे अख्खं वर्ष तुमचं वाया जाऊ शकतं. आणि म्हणून एक मार्क हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपल्या मनातील जी काही एक शंका असेल तर ती तुम्ही निश्चित समजावून घेऊन दुरुस्त करायचा प्रयत्न करा. आणि यासाठी प्रचंड अभ्यास तुम्हाला करावा लागेल, तेव्हा तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होते. तर तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करावा अशी तुम्हाला विनंती. मी पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजचा तास या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.